नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे संकल्प कोचिंग क्लासेस युवराज संकल्प. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपला जो व्हिडिओ प्रदर्शित झाला होता, आपण जे व्हिडिओ अपलोड केला होता ते होता इंट्रोडक्शन्स, नॉमेनक्लेचर्स, देन मेथड प्रिपरेशन अँड अगेन द लास्ट video of this chapter is the physical and chemical properties of the carbonic acid. ठीक है, we discuss about the introductions, nomenclatures, method preparation, that is synthesis, and also last part of the remaining part of the chapter, these are the physical and also chemical property in next. ठीक आहे, तर बघा आता आपण याआधी जे काय बघत होतो की जे चार फॅक्टर अफेक्टिंग आहे कशावर, कार्बोक्सिलिक फिजिकल प्रॉपर्टी. ठीक आहे, तर बघा आता वन बाय वन आपण पाहू शकतो. नंबर 1 is the nature of intermolecular process. Yes. Number 2 is the physical state, and number 3 is the boiling points. Number 4 is the solubility. We discuss about the four factor affecting of the carboxylic acid. That is the nature of intermolecular process. Yes. What is the intermolecular process? That is, it depends upon the which type of bonding is present in this functional group. Due to this, these are the strongest or weakest intermolecular force of attraction. Yes, we also discuss about the nature of intermolecular force. In carboxylic acid, there are the presence of the OH bonding. Yes, carboxylic acid, that is the dash COOH group. That is the dash COOH group. In which the OH bonding is present. Which is responsible for the strongest intermolecular attraction in between them. बघा आता जनरली सांगायचं गेलं पाहायला गेलं की कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये एक प्रकारचं त्याचं जे नेचर आहे, कशाचं इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचं जे नेचर आहे ते प्रकारचं स्ट्रॉंगेस्ट नेचर आहे. त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन होत असते. पण ड्यू टू ओनली OH bonding, we discuss about the next property, the physical state. Yes, physical state. The lower member of carboxylic acid, that is up to the 9 carbon atom, is the colorless liquid and which have the irritating or pungent smell, that is the odor. बघा आता काय म्हणलं आपण सरस, जे की लोअर मेंबर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, ज्यांचा कार्बन ऍटम बिलॉंग करते 9 कार्बन ऍटमची, त्याला आपण म्हणतो लोअर मेंबर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ते एक प्रकारचा कलरलेस लिक्विड आहे, आणि हॅव्हिंग द इरिटेटिंग ओडर आहे. म्हणजे एक प्रकारचं फार त्रासदायक किंवा घाणेरडा त्याचा एक प्रकारचा स्मेल आहे, म्हणून त्याला आपण इरिटेटिंग आपण ओडर म्हणू शकतो. आणि त्यानंतर बघा आता 9 नंतर किंवा ऍक्च्युअली 10 नंतर जे काही आपले कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये एक प्रकारचं नाही का तो वॅक्सी सॉलिड आहे. द हायर मेंबर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, दॅट इज अप टू द 10 कार्बन ॲटम अप टू द लाईक 11, 12, 13, 14. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये म्हणले आपण की जनरली आता बघायला गेलो आपण फिजिकल स्टेट मध्ये, तर त्याचं जे वॅक्सी सॉलिड आहे आणि त्याला एक प्रकारचा तो ओडरलेस आहे, म्हणजे कोणत्या प्रकार त्याला स्मेल बिलकुलच राहणार नाही सर. ठीक आहे, म्हणजे यात पाहू शकतो lower member of carboxylic acid is the colorless liquid or irritating odor or smell, and the higher member of carboxylic acid is the waxy solid. Not only for the solid, these are the waxy solid, like the wax. Yes, like the waxy solid. Due to this, the physical state of the carboxylic. Next is the boiling points of the carboxylic. What is the boiling point? That is the, in Marathi we discuss about the उत्कलांग बिंदू. आता बघा बॉइलिंग पॉइंट नेमकं कसं आहे बघायला शिकायचं. द बॉइलिंग पॉइंट ऑफ द कार्बोक्सिलिक ऍसिड इज हायर दॅन दॅट ऑफ द अल्कोहोल, फिनॉल, अल्डेहाइड, कीटोन. व्हाय? बिकॉज ऑफ द स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट इन बिटवीन. ड्यू टू these have the highest boiling point of the carboxylic. म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडचं बॉइलिंग पॉइंट जास्त आहे कशापेक्षा, अल्कोहोलपेक्षा, फिनॉलपेक्षा, देन इथरपेक्षा, अल्डेहाइडपेक्षा, कीटोनपेक्षा. पण का? कारण त्याच्यामध्ये एक प्रकारचं स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्या कारणाने त्याचं एक प्रकारचं बॉइलिंग पॉइंट अतिशय जास्त आहे. ठीक आहे, बघा आता आपली शेवटची जी प्रॉपर्टी आहे एक प्रकारची सोल्युबिलिटी आहे. कोणती आपली सोल्युबिलिटी आहे? सोल्युबिलिटी मध्ये आपण बघू शकतो की आता नेमकं सोल्युबल कशामध्ये. ठीक आहे, आता बघा जेव्हा आपण काय म्हणलं सर, व्हेन कार्बोक्सिलिक ऍसिड इज डिसॉल्व्ड इन द ॲक्वस सोल्युशन, व्हेन कार्बोक्सिलिक ऍसिड इज डिसॉल्व्ड इन द ॲक्वस सोल्युशन, कार्बोक्सिलिक ऍसिड इज म्हणजे एक प्रकारचा डिक्रीज होते त्याच्यामध्ये, ॲक्वस सोल्युशन मध्ये डिक्रीज होणार. ठीक आहे, डिसॉल्व्ह झाल्यानंतर आपण डिक्रीज होणार, पण त्याच्यामध्ये एक प्रकारचा मॉलिक्युलर मास आहे त्या कार्बोक्सिलिक ऍसिड ते इन्क्रीज होणार. काय की आपण जे बघू शकतो सॉल्युबिलिटी मध्ये. ठीक आहे, म्हणजे आपण जनरली सांगत गेलो की त्याचं जे एक प्रकारचं नाही का तो डिझॉल्व केल्यानंतर तो एक प्रकारचा डिक्रीज होणार, पण त्याचा जे मोलार मास आहे किंवा ऍक्च्युअली मॉलिक्युलर मास आहे तो आपल्या प्रकारचा सॉल्युबिलिटी मध्ये सरस तो इन्क्रीज होणार. ठीक आहे, बघा आता जनरली हे चारही आपल्या झाल्या फिजिकल प्रॉपर्टी. बघा आता पुढे एकदा रिवाइज करू शकतो आपण. Physical properties of carboxylase depends upon the number one nature of intermolecular forces, then the physical state,
number 3 is the boiling points, number 4 is the solubility. We discuss about the what is the nature of intermolecular forces, ठीक है. Only the formation of OH bonding, that is the dash COOH group, that is actually कार्बोक्सिल ग्रुप मध्ये actually OH ग्रुप प्रेझेंट असल्या कारण त्याच्यामध्ये एक प्रकारचं responsible for the hydrogen bonding. Yes, the responsible for the hydrogen bonding. Due to this, these are the strongest. Carboxylic acid have the strongest intermolecular force of attraction in them. ठीक है. Then physical state. We discussed about that already. The lower member of carboxylic acid is the colorless liquid or having the irritating odor or irritating smell, and the higher member of the carboxylic acid is the waxy solid or there is no pungent or irritating smell. ठीक है. Then the boiling points of carboxylic acid. We discussed about the boiling point. ठीक है. बघा आता boiling point of carboxylic acid is the higher than that of the alcohol, phenol, ether, aldehyde, ketone, because only the strongest intermolecular force of attraction. Strongest intermolecular force of attraction. We also discuss about the any type of carboxylic acid or any types of organic compound contain the COOH group is dissolved in the aqueous solution. It decreases, but molecular mass is increases. Molecular mass is increased. Due to this, we discuss about the core factor of it in the physical properties of carboxylic acid. Yes. Next part is the chemical properties of the carboxylic acid. Yes. Next we discuss about the chemical properties of the carboxylic acid. Maybe the first is the acidic character of the carboxylic acid. Yes. And we discuss about the what is the acidic character of the carboxylic acid. We discuss about and also what is the carboxylic ions, conjugate base, which type of base. Yes. Then also see here, carboxyl group is explain the acidic character of the carboxylic acid in the basis of like the aqueous solution and so on the condition which is applied to them. Also the acidic character of the carboxylic. ठीक है. Acidic group, that is the we discuss about the dash COOH group is made up of OH group, that is the alcoholic group, and which is bonded to the carbonyl group. Yes, we discuss about the what is the made up of the carboxyl group. ठीक आहे. म्हणजे इथं म्हणू शकतो आपण जे की कार्बोक्सिल ग्रुप आहे ते एक प्रकारचं कार्बोक्सिलिक ऍसिडचं ऍसिडिक कॅरेक्टर तो एक्सप्लेन करतो, आणि ऍसिडिक कॅरेक्टर एक्सप्लेन केल्यानंतर एक लक्षात घ्यायचं की त्याच्यामध्ये आपण म्हणले आहे की आपला जो एक प्रकारचं COOH, दॅट इज द कार्बोक्सिल ग्रुप जो तयार झाला आहे तो एक प्रकारचा OH ग्रुप कार्बोनिल ग्रुपला एक प्रकारचा बॉन्डेड झाला आहे सरस, म्हणून तो आपला C डबल OH ग्रुप सरस तयार झालेला आहे. त्यानंतर आपण बघितलं की याच्यामध्ये म्हणलं आता इन ॲक्वियस सोल्युशन हायड्रोजन ॲटम इन OH ऑफ कार्बोक्सिल ग्रुप डिसोसिएट as a proton and carboxylate ion is formed as a conjugate base. म्हणजे काय म्हणलं सरस, जेव्हा ॲक्वियस सोल्युशन मध्ये आपण एक प्रकारचं कार्बोक्सिलिक ऍसिड डिझॉल्व करू, ठीक आहे, डिझॉल्व केल्यानंतर त्याच्यामध्ये जो हा जो दिसला तुम्हाला, ठीक आहे, OH दिसला, OH मधला जो H आहे, ठीक आहे, H काय करतो सरस एक प्रकारचा डिसोसिएशन करतो सरस, काय करतो डिसोसिएशन करतो. डिसोसिएशन केल्यानंतर काय होते सरस एक प्रकारचा प्रोटॉन तयार होतो सरस, प्रोटॉन तयार झाल्यानंतर एक प्रकारचा कार्बोक्सिलेट आयन तयार होते, पण कार्बोक्सिलेट आयनला आपण म्हणतो सरस कॉन्जुगेट बेस म्हणतो. इथं बघू शकतो आपण जे काय बघा आता हे RCOOH प्लस H2, ठीक आहे, हे एक प्रकारचं आपण ॲक्वियस सोल्युशन झालं. ॲक्वियस सोल्युशन मध्ये त्याला आपण डिझॉल्व केल्यानंतर, ठीक आहे, डिझॉल्व केल्यानंतर नाही का हा जो कार्बोक्सिलिक ऍसिड मधला H आहे, ठीक आहे, तो काय एक प्रकारचा डिसोसिएट होतो. डिसोसिएट झाल्या कारणाने त्याला ऍक्च्युअली नाही का आपण म्हणू शकतो हे कार्बोक्सिलेट आयन ऍज अ कॉन्जुगेट बेसच्या स्वरूपात सरस फॉर्म होत असते. कशा स्वरूपात फॉर्म होते? कॉन्जुगेट बेसच्या स्वरूपात फॉर्म होते. बघा आता काय म्हणलं आपण सरस, कार्बोक्सिल ग्रुप इज एक्सप्लेन द ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ द कार्बोक्सिलिक ऍसिड. यस, कार्बोक्सिल ग्रुप, these are the carboxyl group, ठीक है, these are the carboxyl group explain the acidic character of the carboxylic acid, and also carboxyl group is made up of OH bond which is bonded to the carbonyl group, and that is the COOH bond is exactly is prepared. ठीक है, we discuss about also the what is the carboxylate ion, ठीक है, and also what is the dissociation. We will discuss about in aqueous solution hydrogen atom of OH, काय आपण सरस हायड्रोजन atom of OH in a carboxyl group is dissociate as a proton and carboxylate ion is formed in a conjugate base. ठीक आहे. आता बघा सरळ एक सांगायचं झालं म्हणजे प्रकारचं कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आपलं जो एक प्रकारचं OH असतो, ठीक आहे, OH म्हणलं H असतो, H काय करतो सरस ते एक प्रकारचा डिसोसिएट होतो, आणि डिसोसिएट झाल्यानंतर एक प्रकारचा प्रोटॉन आणि कार्बोक्सिल आयन सरस. आता बघा H2O म्हणजे मिनरल वॉटर, H2O म्हणजे मिनरल वॉटर, आणि H3O म्हणजे ऍक्च्युअली मिनरल ऍसिड झाला. काय तयार झाला सरस? मिनरल ऍसिड तयार झाला सर, आणि इथे एक प्रकार डिसोसिएशन प्रोसेस सरस तयार झाली. काय तयार झाली?
डिसोसिएशन प्रोसेस झाली हे झालं. आणि याचा आपल्या प्रकारचा रिझोनल स्ट्रक्चर बघायचं की ऍक्च्युअली रिझोनल स्ट्रक्चर कसं आहे. आणि एक लक्षात ठेवायचं की कार्बोक्सिल ग्रुप फक्त कार्बोक्सिलिक ऍसिडचं कॅरेक्टर एक्सप्लेन करत असतो. जनरली आपण पाहू शकतो. आता बघा हे एक प्रकारचं आपण पाहू शकतो की आता याचं रिझोनल स्ट्रक्चर आपल्याला कसं पाहायचं. ठीक आहे बघा थोडंसं. Then we discuss about that is the two regional structure of the carboxylic acid. That is the one is the like this first and second same structure, that is the hybrid resonance is the form. Hybrid resonance is the form. And also we discuss about the what is the resonance structure of this like this. See on the boards RC double bond like this, and both two structure of the equivalent to each other. That is the RC double bond. RC डबल बॉन्ड जे काय स्ट्रक्चर सरस एक प्रकारचं इक्वलंट टू इच अदर बोथ फर्स्ट आणि सेकंड दोन्ही पण स्ट्रक्चर आपले इक्वल टू इच अदर. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं की एक प्रकारचा आपण म्हणलं सरस ड्यू टू द कार्बोक्सिलिक ग्रुप द ऍसिडिक कॅरेक्टर इज एक्सप्लेन ऑफ द कार्बोक्सिलिक ऍसिड. ड्यू टू द कार्बोक्सिलिक ग्रुप द ऍसिडिक कॅरेक्टर इज एक्सप्लेन ऑफ द कार्बोक्सिलिक ऍसिड. यस ओनली द. ऑल्सो यू विल डिस्कस अबाउट द ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इन द OH group of the carboxyl, in which the hydrogen atom is dissociate from the OH and form as a proton and the carboxyl, and which is formed as the conjugate base. We will also discuss about the next property like the next is the lab test for carboxylic group. Yes, in which there are the three tests for the carboxylic group. म्हणजे actually lab मध्ये करायचा टेस्ट आहे की त्याच्यामध्ये प्रेझेन्स ऑफ कार्बोक्सिलिक ग्रुप प्रेझेंट आहे अथवा नाही. ठीक आहे. बघा आता सुरुवातीच्या लिटमस टेस्ट जे की आपण तुम्हाला माहिती आहे दोन प्रकारचे लिटमस पेपर असतात. पहिलं असतं आपलं ब्ल्यू आणि रेड. ठीक आहे. आता बघा ही आपली पहिली टेस्ट झाली, लॅब टेस्ट झाली. त्यानंतर दुसरी टेस्ट आहे सोडियम बायकार्बोनेट. काय सोडियम बायकार्बोनेट. तिसरी टेस्ट आहे आपली ईस्टर टेस्ट. ठीक आहे. तर बघा आता वन बाय आपण बघू शकतो. पहिले लिटमस टेस्ट. ठीक आहे. इन ॲक्वियस सोल्युशन ऑफ अ organic compound containing COOH group, it turns blue litmus to red litmus. Why? Because presence of or indications of the COOH group. म्हणजे आपण काय म्हणलं सरसं जेव्हा लिटमस पेपर ब्ल्यू लिटमस पेपर जेव्हा रेड होत असेल तेव्हा एक प्रकारचं नाही का त्याचं कारण काय रेड होण्याचं कारण काय की त्या याच्यामध्ये त्या कंपाऊंडमध्ये ऍक्च्युअली नाही का COOH नावाचा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असल्या कारणाने आपण नाही का सरस आपण म्हणू शकतो लिटमस टेस्ट आपण त्या कार्बोक्सिलिक ऍसिड घेऊ शकतो. ठीक आहे. आता बघा एक्सेप्ट आता एक आपण म्हणलं सरस की एक्सेप्ट ॲज अ फेनॉल सुद्धा नाही का ब्ल्यू लिटमसचं रेड होते पण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं COOH ग्रुप प्रेझेंट नाही. फक्त एक प्रकारचं एक्सेप्शन आहे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आपण इथे काय म्हणलं सर एनी ॲक्वियस सोल्युशन ऑफ अ ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग COOH group in which the blue litmus paper is turned as a red litmus paper. Why? Because of this presence of the COOH group. ठीक आहे. Then the also we discuss about the phenol. ठीक आहे. phenol सुद्धा आपण एक प्रकारचा ब्ल्यू लिटमसचा रेड होऊ शकतो पण त्याच्यामध्ये ऍक्च्युअली नाही का COOH ग्रुप प्रेझेंट नाही. फक्त एक्सेप्शनल एक्झाम्पल आहे. लक्षात ठेवायचं कधी पण. ठीक आहे. आता बघा समोरची टेस्ट आहे एक प्रकार दुसरी टेस्ट सोडियम बायकार्बोनेटची आपण ती पुढे पाहू शकतो. Then next test is the sodium bicarbonate. That is the NaSCO3. That is baking soda. We discuss about the second, that is the lab preparation test for the carboxylic acid. In which the second step is the sodium bicarbonate, also called as the baking soda. The formula of the baking soda NaSCO3. Yes, this is about the when carboxylic acid is react with sodium bicarbonate. Then there is the formation of sodium salt of carboxylic acid along with evolution of CO2 gas. Also, which are further acidification, it gives the carboxylic acid. It indicates that the presence of carboxylic group or also presence of the acidic group. सरस बघा आता काय म्हणलं आपण सरस सोडियम बायकार्बोनेट एक प्रकारची टेस्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की COOH ग्रुप प्रेझेंस आहे अथवा नाही आहे. ठीक आहे. इथं बघू शकतो आपण जे काय तर when carboxylic acid is react with the sodium bicarbonate, then there is the formation of, this is about the RC double, that is the sodium carboxylate, that is the sodium salt of carboxylate ion or sodium salt of carboxylic acid. ठीक आहे. आता आपण किंवा sodium salt of fatty acid सुद्धा म्हणू शकतो. We discussed about the previously carboxylic acid is also called as a fatty acid. Yes, and also
जेव्हा एक प्रकारचा आपण कार्बोनिक ऍसिड सोडियम बायकार्बोनेटला आपण रिॲक्ट करतो एकमेकांसोबत रिॲक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये ऍक्च्युअली जे रिॲक्शन होते आपण सोडियम सॉल्ट कार्बोनिक ऍसिड म्हणतो आणि दिस एरो इंडिकेट द इव्होल्यूशन ऑफ CO2 gas. This indicate the evolution of CO2 gas. Also, जर का आपण सोडियम सॉल्ट कार्बोक्सिलिक ऍसिड परत आपण काय केलं ऍसिडिफिकेशन केलं दॅट इज द HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड जर आपण केलं तर पुन्हा एकदा आपल्याला काही प्रकारचा RCOH दॅट इज द कार्बोक्सिलिक ग्रुप सरस आपला प्रेझेंट मिळतो सरस आणि NaCl आपण हे जे रिएक्शन आहे सरस ते वॉटर सोल्युबल सॉल्ट सोबतच झाल्या पाहिजे किंवा ॲक्युअस सॉल्ट सोबतच झाल्या पाहिजे. इतरत्र जर आपण करायला गेलो तर आपलं होऊ शकत नाही. ठीक आहे. तर बघा आता NaCl जे आपल्याला सरस मिळालं ते ॲक्युअस स्वरूपात मिळालं आहे आणि हे जे आपण रिएक्शन करत आहोत ठीक आहे एक प्रकारचं ऍसिडिफिकेशन करतो आपण कॉन्सन्ट्रेटेड म्हणा इवन आपण डायल्यूट म्हणा दोन्ही याला सुद्धा आपण करू शकतो दॅट इज द हायड्रोक्लोरिक ऍसिड. यस दीज आर द सेकंड टेस्ट फॉर द प्रेझेन्स ऑफ द कार्बोक्सिलिक ऍसिड्स. देन थर्ड वन इज द yes number third is the ester test. Yes, we discuss about the ester test in which the also see here these are the carboxylic acid, these are the ethanol also is that here this description of this reaction or description of this ester test we discuss about the these are the ester which have the fruity smell of ester. These are the fruity smell of ester and also we discuss about the what is the reaction in between. ठीक आहे आता बघा जे काय तर आपला जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे तो एक प्रकारचा इथेनॉल सोबत आपल्याला रिॲक्ट करायचं रिॲक्ट केल्यानंतर ऍक्च्युअली हे बघा आता हे प्रोसेस एक प्रकारचे हिटिंग प्रोसेस करू शकतो आपण जे काय तर किंवा एक प्रकारची टेस्ट आहे ते आपण लॅबमध्ये करू शकतो आणि टेस्ट वगैरे आहे ते आपण विदिन अ फ्यू मिनिट्स आपण करू शकतो. ठीक आहे एक प्रकारचं सिंथेसिस नाही किंवा एक प्रकारचं प्रिपरेशन आपण मोठं करायचं नाही. ठीक आहे बघा आपण काय म्हणलं सर असं इथं बघा हेच बोलतोय ठीक आहे 1 drop of concentrated H2SO4 and 1 ml of ethanol which is added in the organic compound containing of the COOH group. काय म्हणलं आपण सर असं 1 ml आपल्याला काय घ्यायचं सर असं इथेनॉल घ्यायचं आहे आणि 1 ड्रॉप आपल्याला सर काय घ्यायचं आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घ्यायचं आणि हे ऍक्च्युअली कशात टाकायचं सर असं जे की ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे जे की आपलं कंटेन करते COOH ग्रुप कंटेन करते त्याच्यात सर असं टाकायचं आहे. देन ऑल्सो टाकल्यानंतर बघा the mixture is heating up mixture is heating that is the 5 to 10 minutes after the heating which is added in the pour containing glass that is the pour containing glass and also this heating is possible as the water bath. Yes like this the water bath in with the we discussed about the water bath also previously. ठीक आहे आता बघा जे काय मला आपण सर असं याच्यात काय मला आपण सर असं जे की आपलं कार्बोक्सिलिक ऍसिड आहे त्याच्यात काय करायचं सर असं आपलं 1 ml आपलं इथेनॉल टाकायचं आहे 1 ड्रॉप आपलं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकायचं आहे ते टाकल्यानंतर त्या मिक्सरला सरस हिटिंग करायचं आहे आणि हिटिंग किती पाहिजे 5 ते 10 मिनिट 5 ते 10 मिनिट त्याला हिटिंग करायची. हिटिंग केल्यानंतर आपल्याला ते एक प्रकारचं नाही का ते आणि हिटिंग कशात करायचे वॉटर बाथ मध्ये हिटिंग सरस करायचे एक प्रकारचं मोस्ट ॲडव्हान्स असते त्याला आपण यूज करू शकतो कधी पण हिटिंग ठीक आहे वॉटर बाथ म्हणा जे काय ठीक आहे. आता बघा ते केल्यानंतर जेव्हा नाही काही प्रकारचं त्या वॉटरला आपण नाही काही प्रकारचं पोळ करतो सोल्युशन ठीक आहे बीकरमध्ये आपण टाकतो बीकरमध्ये टाकून हिट केल्यानंतर नाही का सोल्युशनला जे वाक्य सोल्युशन टाकतो ठीक आहे पोर त्यानंतर त्याचं त्या सोल्युशनचं एक प्रकार का फ्रुटी स्मेल येते. ठीक आहे आणि ऍक्च्युली ते जे सोल्युशन तयार झालं ते इस्टरचं सोल्युशन आपण त्या इस्टरला आपण काय म्हणतो सर फ्रुटी स्मेल इस्टर म्हणतो. काय म्हणतो फ्रुटी स्मेल इस्टर म्हणतो आणि इट इज ओनली ड्यू टू दिस प्रेझेन्स ऑफ द कार्बोक्सिलिक म्हणजे ऍक्च्युली बघा आपण लॅब टेस्ट आपण जे काय पाहतो त्यामध्ये आपण पहिली पण लिटमस पेपर ब्ल्यू लिटमसचा रेड होतो कशामुळे होतो सरस होतो प्रेझेन्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. त्यानंतर बघा जे काय म्हणलं आपण सरस की सोडियम बायकार्बोनेट टेस्ट पाहिजे त्याच्यामुळे सुद्धा ऍक्च्युअली काय होतं सरस कार्बोक्सिलिक ऍसिडचा आपण काय करतो सरस सोडियम बायकार्बोनेट सोबत रिॲक्ट करतो आपण पुन्हा त्याचं जर ऍसिडिफिकेशन केलं तर परत कार्बोक्सिलिक इट इज ओनली ड्यू टू प्रेझेन्स ऑफ द और इंडिकेशन ऑफ द कार्बोक्सिलिक ऍसिड. नंबर 3 इज द ईस्टर टेस्ट. ठीक आहे आपण याच्यात सुद्धा काय म्हणलं सरस जेव्हा आपण कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये 1 ml इथेनॉल टाकतो आणि 1 ड्रॉप आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकतो ते टाकल्यानंतर ऍक्च्युअली त्याचं हिटिंग करतो 5-10 मिनिटापर्यंत आणि ते एक प्रकार वॉटर बाथ मध्ये हिटिंग करतो. हिटिंग केल्यानंतर ते सोल्युशन हिट केलेलं सोल्युशन आपण बीकरमध्ये टाकतो आणि त्या बीकरमध्ये ऑलरेडी आपले ऍक्टिव्ह सोल्युशन असते की वॉटर बाथ आईस बार असते त्याच्यात टाकल्यानंतर ऍक्च्युअली त्या सोल्युशनचा जे काय वास येते आपल्या सरस ते फ्रुटी स्मेल असतो आणि फ्रुटी स्मेल वास येण्याचं कारण एक प्रकारचं तेच असते की त्याच्यामध्ये प्रकारचं प्रेझेन्स ऑफ द कार्बोक्सिलिक ऍसिड असते प्रेझेन्स ऑफ द कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे हे झाली आपली प्रकारची नंबर 3 ची प्रॉपर्टी लॅब टेस्टची. आता आपण समज बघू शकतो आता बघा नंबर 3 ची प्रॉपर्टी आपली फॉर्मेशन ऑफ असिलिक क्लोराइड दॅट इज द असिलिक क्लोराइडचं फॉर्मेशन करायचं. ठीक आहे आता बघा जे काय तर असिलिक क्लोराइडचं फॉर्मेशन करत असताना हे 3 गोष्टी आपल्याला सरस वापरायचं आहे.
PCl3, PCl5, SOCl2 आपल्याला सरस यूज करायचं. ठीक आहे. त्यामध्ये बघा आता PCl3 म्हणजे काय, फॉस्फरस ट्रायक्लोराइड. PCl5 म्हणजे काय, फॉस्फरस पेंटाक्लोराइड. आणि SOCl2 म्हणजे काय, थायोनिल क्लोराइड. ठीक आहे. आता बघा स्टेप बाय स्टेप आपल्याला करायचं आणि म्हणजे बघा लक्षात घ्यायचं. आता आपण जनरली केमिकल प्रॉपर्टी बघत आहोत. इथं कोणत्या प्रकारचं कार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्म होणार आपण कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत आपल्याला जे काही एखादं रिएक्टंट आपलं फॉर्म करायचं आहे त्यालाच आपण केमिकल प्रॉपर्टी म्हणतो. किंवा जेव्हा एक प्रकारचं कार्बोक्सिलिक ऍसिड नेमकं आपण कोणत्या केमिकल सोबत रिएक्ट केल्यानंतर कोणते गुणधर्म शो करते किंवा कोणती प्रॉपर्टी शो करते त्यालाच आपण केमिकल प्रॉपर्टी सरस म्हणू शकतो. ठीक आहे. आता बघा PCl3, PCl5, SOCl2 झालं. आता बघा स्टेप बाय स्टेप आपण पाहू शकतो. ठीक आहे. बघा आता रिएक्शन विथ PCl5. ठीक आहे. तर PCl5 इथं लिहिलं आपण PCl5. ठीक आहे. म्हणजे फॉस्फरस पेंटाक्लोराइड सोबत आपल्याला रिएक्शन करायचं. ठीक आहे. डिस्क्रिप्शन ऑफ दिस रिएक्शन हियर. When carboxylic acid is react with or reflux with PCl5, that is the phosphorus pentachloride, then there is the formation of corresponding acyl chloride. Why it is used the corresponding? Because in this reaction used as the general group, that is the general reaction of this acyl chloride. ठीक आहे. आता बघा इथे काय म्हणलं आपण सरस, जेव्हा एक प्रकारचं कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत PCl5 that is the phosphorus pentachloride रिफ्लक्स होते किंवा रिॲक्ट होते. रिफ्लक्स म्हणजे ऍक्च्युअली एक प्रकारचं लॅबमध्ये करायचं रिप्लस प्रोसेस असेल सरस त्याला आपण रिफ्लक्स म्हणतो. जनरली रिप्लस आवडतात असं आपण रिॲक्ट सुद्धा म्हणू शकतो. काही हरकत नाही. ठीक आहे. इट डझंट मॅटर ओनली. ठीक आहे. आता बघा आम्हाला पण सरस जेव्हा एक प्रकारचा नाही का हा जो आपण इथं 5 CL आहे. ठीक आहे. या 5 CL पैकी एक CL इथे येणार सरस आणि हे OH आहे सरस तो बाहेर चालला. ठीक आहे. म्हणजे रिमेनिंग आपलं आहे का RC_O आणि या 5 पैकी CL इथे येणार सर. ठीक आहे. राहिले आपले 4 CL. ठीक आहे. हा जो आपला H आहे यात एक प्रकारचं स्प्लिटिंग होते सरस. ठीक आहे. स्प्लिटिंग झाल्यानंतर हा H आणि इथला आणखी एक Cl हा HCl तयार झाला. म्हणजे जनरली आपल्या फक्त 3 रिमेनिंग CL सरस राहिले. त्यानंतर आता हा P राहिला, O राहिला आणि रिमेनिंग 3 CL राहिले. म्हणजे ऍक्च्युअली POCl3 सरस आपलं तयार झालं. ठीक आहे. त्याचप्रमाणे आता बघा हे एक एक्झाम्पल आहे आपलं. When acidic acid is reflux with or react with phosphorus pentachloride, then there is the formation of acetyl chloride. Then there is the formation of acetyl chloride आणि एक प्रकारचं POCl3 HCl हे प्रकारचं कॉमन प्रोडक्ट सरस किंवा जनरली आपण जे काही PCl5 घेत आहे त्याच्यामध्ये सरस येणार. याच्या सुद्धा काय होतं सरस बघा आता हा जो OH आहे या OH मधला H आणि हा एक मध्ये 5 CL मध्ये एक Cl HCl फॉर्म झाला. त्यानंतर इथलं जे एक प्रकारचं आपलं P आहे आणि एक प्रकारचं O आहे. PO आणि रिमेनिंग आपले जे काय आपले CL झाले सर. ठीक आहे. 3 राहिले ते झालं आणि एक रिमेनिंग CL आपलं सरस या ऍसिटिक क्लोराइड मध्ये सरस शिफ्ट झालं. ठीक आहे. आता बघा हे जे रिएक्शन विथ PCl5 आता बघायचं आहे रिएक्शन विथ थायोनिल क्लोराइड समोर बघू शकतो आपण. दुसरी आहे आपली रिएक्शन ऑफ SOCl दॅट इज द थायोनिल क्लोराइड. ठीक आहे. आता आपण काय म्हणलं परत बघा आता when carboxylic acid is react with thionyl chloride in the presence of pyridine, then there is a formation of acyl chloride along with evolution of sulfur dioxide gas. Along with evolution of sulfur dioxide gas. बघा आता इथं पण काय म्हणलं सर जेव्हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. ठीक आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड आपण या थायोनिल क्लोराइड सोबत रिॲक्ट करतो in the presence of pyridine, then there is the formation of acyl chloride also, but along with evolution of SO2 gas and also the HCl. ठीक आहे. इथे बघू शकतो आपण जे काय तर इथं बघा आता 2 CL यायचे सर. ठीक आहे. 2 CL पैकी एक CL आपला सरस इथे येणार. इथं आल्यानंतर आपलं काय होणार RCOCl सर तयार म्हणजे acyl chloride तयार होणार. रिमेनिंग आपलं जे काय. ठीक आहे. आता बघा आता एक जो आपला एक H राहिला आणि परत आपला एक Cl राहिला. ठीक आहे. तो HCl मध्ये सरस जाणार आणि रिमेनिंग आपला हा S आणि हे एक प्रकार 2 ऑक्सिजन SO2 सरस सल्फर डायऑक्साइड सरस गॅस अलॉंग विथ इव्होल्यूशन सरस तो निघून जाणार. कधी पण जेव्हा ऍसिडिक क्लोराइड सरस प्रोडक्ट तयार झाल्यानंतर. सिमिलर याचं जे काही एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आपण काय म्हणलं सर when acidic acid is react with thionyl chloride in the presence of pyridine, then there is the formation of acetyl chloride along with evolution of sulfur dioxide gas. आपण हे जे एक्झाम्पल आहे जनरल रिएक्शन एक्झाम्पल आहे सर. ठीक आहे. आता बघा ऍसिडिक ऍसिड आपल्या नोट्स मध्ये डिस्क्रिप्शन आपण सरस दिलं असेल जे काय तर त्याची काळजी करायची काही गरज नाही. आपण सल्फर डायऑक्साइड गॅस थायनिल क्लोराइड ॲज अ साइड प्रमाणे सरस निघून जातो आणि रिमेनिंग जो आपला सरस HCl तो आपला जसा तसं राहतो. ठीक आहे. आता बघा तिसरी प्रॉपर्टी आपण बघू शकतो. द लास्ट रिएक्शन इज द रिएक्शन विथ PCl3 दॅट इज द फॉस्फरस ट्रायक्लोराइड. ठीक आहे. आता बघा इथं आपण 3 घेतले कशासाठी रिएक्शन बॅलन्स होण्यासाठी. ठीक आहे. इथं बघा जे काय आपण काय म्हणलं when acidic acid is reflux with again with reflux with or react with PCl3,
then there is the formation of acyl chloride and then the side product the S3PO3 that is the phosphorus acid, that is the phosphorus acid. आता बघा जे काय इथं आपण जनरली म्हणू शकतो की इथं बघा आता 3 Cl आहेत, 3 Cl पैकी नाही का जे काय 3 Cl नाही कुठे येणार सर असं इथे येणार का, कारण ते ऍक्च्युअली नाही का 3 OH आहेत इथं 3 सर असं Cl आहेत, ठीक आहे. म्हणजे रिएक्शन बॅलन्स होईल आपण 3 घेतले, 3 ऍसिड घेतलं तर 3 ऍसिड जर आपण रिएक्ट केलं पीसीएल सोबत 3 सरस ऍसिड क्लोराइड सरस आपण म्हणू शकतो, ठीक आहे. आता बघायचे काय तर ते गेल्यानंतर आपण म्हणू शकतो काय तर इथं 3 OH आहे ते 3 Cl आहे. जनरली आता बघायला गेलो आपण तर एक लक्षात घ्यायचं जे काय तर हे जे आपल्याला दिसतं, ठीक आहे, हे 3 H झाले आणि 3 ऑक्सिजन झाले, ठीक आहे. 3 H आणि 3 ऑक्सिजन सरस फॉर्मेशन तिकडे जाणार, म्हणजे कुठे जाणार सरस या PO सॉरी एक मिनिट हे S3 हे 3 H आहेत, त्यानंतर P सुद्धा ऍक्च्युअली आपल्याला काय करायचं सरस घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला एक ऑक्सिजन सुद्धा 3 आहे, म्हणजे ऍक्च्युअली S3PO3 सरस तयार झालं. काय तयार झालं सरस हे बघा S3 त्यानंतर P त्यानंतर परत O3 दॅट इज द फॉस्फरस ऍसिड सरस तयार झालं. हे जनरली झालं आपलं फॉर्मेशन ऑफ असिल क्लोराइड, म्हणजे ऍक्च्युअली 3 नंबरची आपली जी प्रॉपर्टी आहे फॉर्मेशन ऑफ असिल क्लोराइड ते आपण आता जनरली पाहिलं. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की PCl3 PCl5 आणि SOCl दॅट इज द फॉस्फरस ट्रायक्लोराइड पेंटाक्लोराइड आणि थायोनिल क्लोराइड पासून आपण सरस जनरली प्रॉपर्टी रिएक्ट करतो, ठीक आहे. आता बघा नेक्स्ट प्रॉपर्टी आपली रिएक्शन विथ अमोनिया, ठीक आहे, बघू शकतो. then also we discuss about the reaction with ammonia that is the inacid or also it is called the formation of amine. Yes, formation of amine. We discuss about the when carboxylic acid is react with ammonia, then there is the formation of ammonium salt of carboxylic acid, then there is formation of ammonium salt of carboxylic acid which are for the strong heating it gives the acid amide. म्हणजे बघा ते काय म्हणलं आपण सरस कार्बोक्सिलिक ऍसिडला आपण जर का अमोनिया सोबत आपण रिएक्ट केल्यानंतर एक प्रकारचं अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड सरस फॉर्म होते आणि या सॉल्टला आपण एकदम स्ट्रॉंगली हिटिंग दिलं हाय टेम्परेचर तर याच्यावर बघा ते काय आपण म्हणू शकतो काय तर हे डॅश S2 -S2 म्हणजे या अमोनियम सॉल्ट मधून आपण सरस S2 बाहेर काढला तर आपल्याला सरस ऍसिड अमाइड सरस मिळू शकतो, ठीक आहे. वी रिपीट वन्स अगेन लास्ट also discuss about the reactions when carboxylic acid is react with ammonia, then there is the formation of ammonium salt of carboxylic acid which on further strong heating at a high temperature, then there is the formation of acid amide, ठीक है. Also acid amide is also prepared by the other way, but we still about discuss about the reaction with ammonia, that is the formation of acid amide. Also we discuss about the next reaction. This is मध्ये या रिएक्शन विथ अमोनिया मध्ये आपण सरस रिएक्शन करू शकतो, बघू शकतो पुढची की जनरली आपल्याला आता अमोनिया आपण कार्बोक्सिलिक सोबत रिएक्ट केलं, पण जेव्हा आपण असिल क्लोराइड सोबत जेव्हा आपण अमोनिया रिएक्ट करू तेव्हा आपल्याला काय मिळते सरस बघायचं. बघू शकतो आपण पुढे बघा आता आपल्याला नाही काय ऍसिड अमाइड नाही का जनरली आपला असिल क्लोराइड सोबत सरस रिएक्ट करायचं. आपण आधी काय केलं होतं ऍसिड सोबत रिएक्ट करून आपण सरस ऍसिड अमाइड सरस फॉर्मेशन केलं होतं. आता यात बघू शकता आपण जे काय तर व्हेन असिल क्लोराइड इज रिएक्ट विथ अमोनिया देन देयर इज द फॉर्मेशन ऑफ ऍसिड अमाइड, ठीक आहे. म्हणजे आपण काय म्हणलं सरस अमोनिया हे एक प्रकारचं म्हणजे फॉर्मेशन ऑफ अमाइडसाठी एक असं एक प्रकारचं वेज आहे की जर आपण ऍसिड सोबत रिएक्ट करू शकतो किंवा असिल क्लोराइड सोबत रिएक्ट करून त्याला आपण एक प्रकारचं ऍसिड अमाइड सरस आणू शकतो, ठीक आहे. आता बघा हे झाली आपली रिएक्शन विथ अमोनिया नंबर 4 ची केमिकल प्रॉपर्टी. आता समोरची बघत आपण नंबर 5 ची केमिकल प्रॉपर्टी, ठीक आहे. Then formation of acid anhydride we discussed about the previously acid amide and also these are the acid anhydride, ठीक है. आता बघा the reaction of this acid anhydride we discussed about these are the two molecule of carboxylic acid. In this reaction 2 molecule of carboxylic acid is heated with strongest dehydrating agent like P2O5 फॉस्फरस पेंटॉक्साइड. यस बघा आता आपण काय म्हणलं सरस या रिएक्शन मध्ये आपण म्हणलंय की जेव्हा एक प्रकारचा ऍसिड अनहायड्राइडचं फॉर्मेशन करायचं आहे तेव्हा आपल्याला 2 मॉलिक्यूल ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड घ्यावं लागेल आणि त्या कार्बोक्सिलिक ऍसिड 2 मॉलिक्यूल ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडला आपल्याला स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट आहे ज्याचं नाव आहे फॉस्फरस पेंटॉक्साइड P2O5 त्यासोबत हीट करायचं आहे. हीट केल्यानंतर हीट लॉस येतं म्हणजे एक प्रकारचं नाही का इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन होते. काय होते एक प्रकारचं इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन होते. बघा आता इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन म्हणल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे पाहू शकतो तुम्ही जे काय तर इथे बघा आता हे H वरचा H आणि खालचा OH
ठीक आहे. हे झालं एक प्रकारचं डिहायड्रेशन झालं आणि खालचा वरचा याच्यामध्ये प्लस असल्या कारण आपण इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन असं सरस म्हणले. ठीक आहे. आता बघा जेव्हा दोन मॉलिक्यूल असते कार्बोक्सिलिक ऍसिडचे त्यात आपण काय करतो सरस P2O5 स्ट्रॉंगेस्ट डिहायड्रेटिंग एजंट आहे त्यासोबत आपण काय करतो हिट करतात. हिट केल्यानंतर त्याच्यामध्ये काय होते इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन होते आणि इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन झाल्यानंतर एक प्रकारचा आपला ऍसिड अनहायड्रेट सरस फॉर्म होते आणि आपला साइड प्रोडक्ट आपण जे आपले सरस डिहायड्रेट केला म्हणजे डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल सरस आपल्याला मिळतो आणि हे झाले आपले एक प्रकारचे एक्झाम्पल ऍसिड अनहायड्रेटचं. ठीक आहे. जनरली बघा आता इथं नाही का टू मॉलिक्यूल ऑफ कार्बोक्सिलिक कोणती म्हणजे बघा आता टू मॉलिक्यूल ऑफ ऍसिड टू मॉलिक्यूल ऑफ ऍसिटिक ऍसिड घेतलं तरी आपण जे काय करू शकतो फरक काहीच पडत नाही. फक्त आरच्या जागी आपला फक्त CS3 सरस लिहिलं म्हणजे बघा आता हे ऍसिड अनहायड्रेट झालं. जर का आपण CS3 घेतलं ठीक आहे नोट्स मध्ये आपल्याला CS3 लिहून आहे. ठीक आहे. आता बघा जे काय ते घेतल्यानंतर इथे नाव काय सरस ऍसिडिक अनहायड्रेट नाव आहे सरस काय नाव आहे त्याचं ऍसिटिक अनहायड्रेट नाव आहे. ठीक आहे. आणि आणखी बरेचसे आपण बेटर एक्झाम पुढे घेऊ शकतो पण त्याची हा एक्झाम्पल जास्त काही गरज नाही. आपण फक्त जनरल एक्झाम्पल आणि CS3 एक्झाम घेऊ शकतो. बघा आता काय म्हणलं सरस याच्यात आपण एक महत्त्वाची गोष्ट आहे की इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन आपण म्हणलं. ठीक आहे. ते नेमकं काय असते दोन मॉलिक्यूल जर असेल ठीक आहे त्याच्यात आपण इंटर म्हणू शकतो. ठीक आहे. आपण एकाच मॉलिक्यूल मध्ये जर का आपण करायचं असेल त्याला इंट्रा म्हणू शकतो. ठीक आहे. तर बघा आता इथं म्हणलं सरस दोन मॉलिक्यूल आहे सरस या दोघांमध्ये प्लसचं साइन आहे म्हणून आपण इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन म्हणतो आणि P2O5 फॉस्फरस पेंटाऑक्साइड हे एक प्रकार स्ट्रॉंगेस्ट डिहायड्रेटिंग एजंट असल्या कारणाने आपण त्याला काय म्हणू शकतो प्रकारचं तो हिटिंग केल्यानंतर सरस ऍसिड अनहायड्रेट म्हणा एक्झाम्पल घेतलं आपण ऍसिडिक अनहायड्रेट म्हणा हे सरस फॉर्म होऊ शकते. ठीक आहे. हे जर आपलं सरस फॉर्मेशन ऑफ ऍसिड अनहायड्रेट पुढची रिएक्शन आपण पाहू शकतो. बघा आता फॉर्मेशन ऑफ ऍसिड अनहायड्रेट मध्ये आपल्याला दुसरं बघायचं. ठीक आहे. आधीच एक्झाम्पल बघितलं त्यामध्ये थोडं प्रमाण कमी आहे बेटर लिहिण्याचं पण आता जर का when heating with the sodium carboxylate and acyl chloride with each other then the better yield of acid anhydride is obtained. म्हणजे आपण काय म्हणलं सर जनरली नाही का आपण जेव्हा सोडियम कार्बोक्सिलेट आयन आणि ऍसिड क्लोराइड नाही का एकमेकांसोबत हिट करतो हिट केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये नाही का ऍसिड अनहायड्रेटचे सरस उत्पादन होण्याची फार शक्यता जास्त असते. आणि आधी आपण जे काय आपण हे केलं जे डिहायड्रेटिंग एजंट सोबत हिट केलं होतं ठीक कशाला कार्बोक्सिलिक ऍसिड टू मॉलिक्युलर कार्बोक्सिलिक ऍसिड पण ज्याच्यामध्ये एका प्रमाण थोडं यील्ड येण्याचं जे प्रमाण आहे सर कमी असते पण या कार्बोक्सिलिक आयन आणि ऍसिड क्लोराइड मध्ये प्रमाण खूप सारं जास्त असल्या कारण आपण नाही का या पद्धतीने सुद्धा आपण ऍसिड अनहायड्रेट सरस वापरू शकतो. ठीक आहे. यामध्ये आणखी दुसरं रिएक्शन आपण पाहू शकतो. पुढे बघा आता याच्यामध्ये बघा आता परत आपल्याला बघायचं आहे ऍसिड अनहायड्रेट सरस कसं फॉर्म झालं. दोन तीन प्रकारची रिएक्शन. ठीक आहे. इथं बघू शकतो जे काय तर जेव्हा नाही का आपण असिल क्लोराइड आणि एक प्रकारचं सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक आयन आहे ठीक आहे त्याला पण एक प्रकारचं नाही का SOCO2 सोबत जेव्हा रिॲक्ट करतो रिॲक्ट केल्यानंतर बघा एक प्रकारचं अनहायड्रेट सरस फॉर्म होते. आता हे बघा जे काय तर जनरली कार्बोक्सिलिक ऍसिड सरस दोन मॉलिक्यूल आहे सरस RCOOH. ठीक आहे. आता बघा याच्यात नाही का आम्हाला पण सरस हा कार्बोक्सिलिक आयन मधला Na पॉझिटिव्ह आणि हा Cl जे काही प्रकार साइड प्रोडक्ट सरस निघतो. ठीक आहे. ते झाल्यानंतर आपण बघू शकतो जे काय तर हा जो आपला ठीक आहे जे आपला प्रकार असेल RC जे काय जशा तसं आपण सरस फॉर्म झाल्यानंतर इथे लिहू शकतो RC हे डबल R आहे. ठीक आहे. आणि C आणि रिमेनिंग आपला जो O आहे ठीक आहे तो इथला O आहे सरस इथं आपण लिहू शकतो. ठीक आहे. आता बघा इत्यादी प्रकारे आपल्याला नाही का म्हणजे जनरली आपण सुरुवातीला काय पाहिलं होतं डिहायड्रेटिंग एजंट सोबत आपण रिॲक्ट केलं होतं कशाला कार्बोक्सिलिक ऍसिडला तर आपण मिळालं होतं पण त्याच्यामध्ये यील्ड येण्याचं प्रमाण थोडं कमी असेल. बेटर यील्ड सगळ्यात जास्त उत्पादन म्हणलं आपण अनहायड्रेटचं तर आपण काय करतो सरस असिल क्लोराइड सोबत आपण रिॲक्ट केल्यानंतर आपल्याला सरस ते मिळू शकते. ठीक आहे. त्यानंतर बघा आता काय म्हणजे तिसरं आपण पाहिलं होतं की याच्यात सुद्धा आपल्याला मिळू शकते पण कधी आपण म्हणजे थायमिन क्लोराइड आणि NaOH सोबत आपण जेव्हा करत असतो तेव्हा सुद्धा आपल्या एक प्रकारचा ऍसिड अनहायड्रेट मिळू शकते पण याचं जे प्रमाण असते यील्ड येण्याचं प्रमाण थोडंसं बाकीच्या तुलनेत सरस कमी असते. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण जनरली आपण जे मेथड आहे ते आपण ऍसिडिक अनहायड्रेट यूज करतो पण जास्त प्रमाणात जर आपल्याला यील्ड पाहिजे असेल तरच आपण असिल क्लोराइड सोबत आपण रिॲक्ट करू शकतो. ठीक आहे. समोरचं रिएक्शन बघू शकतो आपण. Then next chemical property is the decarboxylation of carboxylic acid. Name indicates their mean they means removal. ठीक है. Dehydration means removal of water molecule also. We discuss about the decarboxylation of carboxylic acid. Yes, in which the when sodium salt of carboxylic acid is heated with soda lime. What is the soda lime? It is the mixture of sodium hydroxide and calcium hydroxide that is the 3:1 proportion
we collectively called as the mixture is called as soda lime. Yes, discuss about this. When sodium salt of carboxylic acid is heated with soda lime, then there is a formation of alkane which have किंवा that is the पुढे म्हणू शकतो म्हणजे काय one carbon is less than the parent sodium salt of carboxylic acid. ठीक आहे. आता बघा जनरली आपण म्हणलं सर COONA हा काय प्रकार Na2CO3 मध्ये सोडियम कार्बोनेट मध्ये सरस तो साइड पुढे गेला. त्यानंतर काय राहिलं R आणि S सरस राहिला म्हणजे आपला सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मधला R राहिला आणि आपला सोडा लाईम मधला फक्त आणि फक्त काय राहिला प्रकारचा S राहिला. ठीक आहे. आता बघा इथं आपण काय म्हणलं सर one carbon is less than the parent of sodium salt of carboxylic acid. ठीक आहे. आता इथं म्हणलं सर की एक प्रकार इथे नाही का डिकार्बोनेशन होत आहे सर. ठीक आहे. डी म्हणजे एक प्रकारचा रिमूव्ह होत आहे सर. ठीक आहे. रिमूव्ह झाल्यानंतर बघा इथे आपण काय म्हणलं सर करस्पॉन्डिंग अल्केन आपल्याला सरस मिळत असतो. ठीक आहे. पण आता इथं बघा इथं काय म्हणलं जनरली की जेव्हा आपण सोडा लाईम सोबत हिटिंग करतो, सोडा लाईम म्हणजे काय आपल्याला समजलं पाहिजे मिक्सचर असते कशाचं सोडियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं मिक्सचर असते, सॉरी ऑक्साईडचं कॅल्शियम ऑक्साईडचं मिक्सचर असते आणि त्याचं प्रमाण असते 3:1 प्रमाण असते. त्या प्रमाणामध्ये आपण घेतल्यानंतर रिएक्शन पुश होऊ शकते आणि सिमिलरली याच्यामध्ये म्हणलं सरस करस्पॉन्डिंग अल्केन सरस फॉर्म होत असते आणि खाली बघू शकतो जे काय परत बघा आता हे जर आपलं सोडियम ऍसिडेट वेन सोडियम ऍसिडेट इज हिटेड विथ सोडा लाईम प्रत्येक म्हणायची गरज नाही की मिक्सचर ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईड म्हणायची गरज नाही, सोडा लाईम म्हणलं तरी चालते. ठीक आहे. आता बघा हे केल्यानंतर बघा जनरल नाही का इथं बघा आता one carbon is less than the parent of sodium salt of कार्बोक्सिलिक ऍसिड. इथं म्हणलं सर बघा आता जनरल नाही का हे CS3 आणि H इथे या प्रकारात आपल्याला मेन्शन करायचं आहे आणि या प्रकारे मेन्शन केल्यामुळेच आपण खाली म्हणतो की वन कार्बन इज लेस दॅन द पॅरेंट ऑफ सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. हे झाले आपली सरस जनरली डिकार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन. ठीक आहे. आता बघा शेवटची रिएक्शन राहिली आपली ते पाहू शकता. देन last reaction of this chemical property of carboxylic acid is the reduction of carboxylic acid. बघू शकतो म्हणजे what is meant by the first about the what is the reduction? Addition of hydrogen and removal of oxygen. One of the possibilities takes place in this reaction. This reaction is called as the reduction reaction. ठीक आहे. आता बघा जे काय तर फेन कार्बोक्सिलिक ऍसिड first of all discuss about the what is the LiLH4 NaBH4 diborane. These 1 to 3 are the strongest reducing agent. Yes, 1 to 3 is the strongest reducing, that is the lithium aluminum hydride LiLH4, sodium borohydride NaBH4, then the diborane also. But in with the only LiLH4 and diborane is only reducing agent. Use this reaction for the carboxylic acid. Not NaBH4 is not possible to reduce the carboxylic acid. Because of this we use only two reducing agent, that is the lithium aluminum hydride and also diborane. Also diborane does not reduce the dash COOR group dash UNO2 group NATO group or that is the halide group. Yes, the diborane does not reduce this COOR UNO2 and H group. ठीक आहे. आता बघा जे काय आपण म्हणजे आपण म्हणलं जनरली की तीन प्रकारचे आपले एजंट आहेत. ठीक आहे. रिड्युसिंग एजंट आहे. ते तीन पैकी आपण जनरली लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आपण ते यूज करणार. डायबोरन यूज होऊ शकते पण ऍक्च्युअली डायबोरन नाही का आपण जनरली हे एवढे ग्रुप करू शकणार फक्त डायबोरन कार्बोक्सिलिक ऍसिडला रिड्यूस करू शकते. ठीक आहे. आणि NaBH4 कार्बोक्सिलिक ऍसिडला करू शकत नाही. ठीक आहे. आता बघा काय लागलं सर असं की when carboxylic acid is reduced by the strongest reducing agent like LiLH4, then there is the formation of corresponding alcohol, then there is formation of corresponding primary alcohol is formed. आता बघा जे काय काम लागलं सर इथे नाही का आपण जनरल नाही का इन द प्रोसेस ऑफ ड्राय तर सुद्धा आपण घेतलेलं आहे. ठीक आहे. आता बघा घेतल्यानंतर आपण काय म्हणलं सर असं लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हे एक प्रकारचं स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट असल्या कारण आपण घ्यायला तिथं आणि घेतल्यानंतर बघा जे काय म्हणलं आपण सर की कार्बोक्सिलिक ऍसिडचं आपण काय करतो इन द प्रोसेस ऑफ प्युअर अँड ड्राय इथरच्या माध्यमातून काय करतो रिडक्शन करता. रिडक्शन केल्यानंतर त्या प्रकारचं प्रायमरी अल्कोहोल आपल्याला सरसे मिळतं आणि प्रायमरी अल्कोहोल मिळाल्यानंतर एक लक्षात ठेवा जे काय तर आपलं हे जे अल्कोहोल मिळालं ते एक प्रकारचं LiLH4 म्हणजे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड नावाच्या रिड्युसिंग एजंटला सरसे मिळालं आहे. इतरत्र कोणते एजंट आपण वापरणार डायबोरन वापरू शकतो पण जनरली आपण डायबोरन इथं वापर करणार नाही फक्त LiLH4 चा वापर करणार. बाकीचे याचा आपण वापर करू. ती सोपी रिएक्शन. आता बघ शेवटची रिएक्शन आहे एक्झाम्पल आहे when acidic acid is react with strongest reducing agent that is LiLH4 in the presence of pure and dry ether, then there is a formation of ethanol. तर बघा इत्यादी प्रकारच्या आपल्या जे 7 ऐकून केमिकल प्रॉपर्टी झाले. ठीक आहे.
या केमिकल प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला जर वारंवार जर काय बघायचं असेल तुम्ही आपली युट्यूबवर जाऊन व्हिडिओमध्ये बघू शकता. त्यानंतर परत तुम्हाला जर काय अडचण असेल तर आपल्या नोट्समध्ये बघू शकता आणि त्या पलीकडे तुम्हाला जर काय अडचण असेल तुम्ही मला विचारू शकता. फक्त जो आपला पोर्शन आहे तो फक्त नेहमी वाचत चला. वाचल्यानंतर तुम्हाला ते एखादा भाग सरळ समजेल. ठीक आहे. थँक्यू.